जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक जबरदस्त पदभरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे। यामध्ये वेगवेगळे पद भरून घेण्यात येणार आहेत। आपण या व्हिडिओमध्ये पदाचं नाव असेल किंवा पेमेंट स्केल असेल, एज लिमिट असेल, तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार असेल, त्यानंतर फॉर्म कसा भरायचा आहे वगैरे या सगळ्या बाबी डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, या पदभरतीमध्ये पहिलं जे पद आहे ते पद भरून घेण्यात येत आहे बघा। डेप्युटी डायरेक्टर ऑफ लॅबोरेटरीज ग्रुप ए गट अ चं हे पद असणार आहे। यामध्ये 2 पोस्ट भरून घेतल्या जातील। त्यामध्ये तुम्हाला पेमेंट स्केल जे आहे ते 11 चं स्केल असणार आहे। त्यामध्ये 67,770 ते 2,08,700 रुपये जे पेमेंट आहे ते मिळतं। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला भत्ते वगैरे मिळून 1 लाख रुपयाच्या जवळ पेमेंट जातं। त्यानंतर याचं क्वालिफिकेशन काय असणार आहे बघा आणि एक्सपिरियन्स काय लागणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट और सेकंड क्लास मास्टर डिग्री इन फिजिक्स केमिस्ट्री विथ ॲट लेटेस्ट 5 इयर रिसर्च एक्सपिरियन्स, जर तुमचं MSc झालेलं असेल फिजिक्स किंवा केमिस्ट्रीमधून, मग केमिस्ट्रीमधल्या तुमचं ॲनालिटिकल केमिस्ट्री असेल, फिजिकल असेल, ऑर्गॅनिक असेल किंवा फिजिक्सच्या कोणत्याही विषयातून तुम्ही MSc केलेला असेल तर यासाठी अप्लाय करू शकता। फक्त तुम्हाला यामध्ये 5 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे ते कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर बघा पुढचा जो पद आहे ते असणार आहे असिस्टंट डायरेक्टर लॅबोरेटरीजचं। हे सुद्धा ग्रुप अ चं पद आहे। यामध्ये एकूण 4 पद जे आहेत ते भरून घेण्यात येणार आहेत। यामध्ये 56,100 रुपयापासून 1,77,500 रुपये एवढं तुम्हाला बेसिक पेमेंट मिळणार आहे। यामध्ये सुद्धा 21 पासून 30 पर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन जे आहे ते मास्टर डिग्री पाहिजे केमिस्ट्री किंवा फिजिक्स या विषयामधून। या पदासाठी मात्र तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज लागणार नाही। त्यानंतर पुढील पद असणार आहे असिस्टंट डायरेक्टर EP अँड QA। त्याचं हे सुद्धा ग्रुप अ चं पद आहे। यामध्ये एकूण 5 जे पोस्ट आहेत त्या भरून घेण्यात येणार आहेत। यामध्ये सुद्धा पेमेंट स्केल जे लेवल 10 मिळणार आहे, म्हणजे 56,100 रुपयापासून 1,77,500 रुपये एवढं तुम्हाला बेसिक पेमेंट मिळणार आहे। त्यामध्ये नॉट एक्सक्रेडिंग 28 इयर, वयाची मर्यादा जी आहे ती 28 पेक्षा जास्त नसायला पाहिजे। यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन तुमची कमीत कमी डिग्री लागणार आहे आणि लेटेस्ट हाय सेकंडरी क्लास इन टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। तुमचं डिग्री असायला पाहिजे टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग किंवा टेक्नॉलॉजी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून आणि त्याचबरोबर तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं असणार आहे। डिझायरेबल काय क्वालिफिकेशन आहे बघा, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर सम एक्सपिरियन्स इन स्टरलायझेशन ऑफ स्पेसिफिक फॉर टेक्सटाईल। यापैकी दोन्हीपैकी जर कोणतं तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात। पुढील पद असणार आहे स्टॅटिकल ऑफिसरचं ग्रुप ए चं पद आहे। यासाठी मात्र एकच पद भरून घेण्यात येणार आहे। यासाठी सुद्धा पेमेंट सेम असणार आहे। तुमचं एज लिमिट 25 ते 35 पर्यंत असणार आहे। तुम्हाला क्वालिफिकेशन जे पाहिजे ते पोस्ट ग्रॅज्युएशन इन मॅथमॅटिक्स और स्टॅटिक्स। तुमचं जर PG झालेला असेल मॅथ किंवा स्टॅटिक्स मधून आणि त्याचबरोबर तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेबल आहात। त्यानंतर पुढील पद असणार आहे क्वालिटी इन्शुरन्स ऑफिसरचं ग्रुप ब चं पद आहे। यामध्ये एकूण 15 पोस्ट भरल्या जातील। 35,400 पासून 1,12,000 रुपये 400, 1,12,400 रुपये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 18 ते 25 वयाची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा असायला पाहिजे इन टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग, त्याचबरोबर टेक्नॉलॉजी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। हे जर क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात। पुढील पद असणार आहे क्वालिटी असिस्टंट ऑफिसरचं गट ब चं पद आहे। यामध्ये सुद्धा तुम्हाला 35,400 पासून 1,12,400 पेमेंट, 4 पद भरून घेण्यात येणार आहेत। 21 ते 27 जे आहे ते तुमची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे।
मास्टर डिग्री इन सायन्स टेक्नॉलॉजी, तुमचं सायन्सच्या कोणत्याही फॅकल्टीतून जर तुमचं MSc झालेला असेल किंवा त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास बॅचलर सायन्समधून झालेला असाल तरीही तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. तुमचं BSc इन टेक्नॉलॉजी झालेलं असेल फर्स्ट किंवा सेकंड क्लासमधून तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर पुढील पद आहे बघा फील्ड वर्करचं, फील्ड ऑफिसरचं. त्यामध्ये 3 पोस्ट भरून घेतल्या जाणार आहेत. पेमेंट सेम आहे, 22 ते 28 वर्ष वयोमर्यादा आहे. यामध्ये तुम्हाला कमीत कमी सेकंड क्लासमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिक या विषयातून. त्यानंतर पुढील पद आहे लॅब्रियनचं. बळचं पद असणार आहे, एकच पोस्ट आहे. 35,400 पासून 1,12,400 पेमेंट मिळणार आहे. 20 ते 27 वर्षाची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. सायन्सच्या कोणत्याही फॅकल्टीतून तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि त्याचबरोबर तुमचं डिग्री और डिप्लोमा झालेला असेल लायब्ररी सायन्समधून तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात. पुढचं पद बघा अकाउंटंटचं आहे. 2 पदं आहेत. 35,400 पासून 1,12,400 पेमेंट असणार आहे. 25 ते 30 वयोमर्यादा. त्यानंतर तुमचं MCOM झालेलं पाहिजे आणि 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतरचं पद असणार आहे ज्युनियर क्वालिटी इन्शुरन्स ऑफिसरचं. गट क चं पद आहे, लॅबोरेटरीमध्ये भरून घेण्यात येणार आहे. 7 पदं आहेत. 29,200 पासून 92,300 पेमेंट आहे. 19 ते 25 वयाची वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि तुमचं बॅचलर इन सायन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ज्युनियर इन्व्हेस्टिगेशनचं पद आहे 2, त्यासाठी 29,200 पासून पेमेंट स्टार्ट आहे. 22 ते 28 वर्षाचे यासाठी कॅन्डिडेट अप्लाय करू शकणार आहेत. तुमचा ग्रॅज्युएट असायला पाहिजे मॅथ किंवा सायन्स स्टॅटिकमधून तर अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा ज्युनियर ट्रान्सलेटरचं पद आहे. 35,400 पासून 1,12,000 रुपयापर्यंत पेमेंट आहे. 20 ते 30 वर्षाची वयोमर्यादा आहे. तुमचं एखाद्या डिग्री झालेलं पाहिजे, एकतर हिंदी मीडियम किंवा इंग्लिश मीडियममधून तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 वर्षाचा ट्रान्सलेटिंगचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. पुढचं पद बघा सिनियर स्टॅटिकल असिस्टंटचं आहे. 29,200 पासून 92,300 पर्यंत पेमेंट आहे. 22 ते 28 वर्ष तुम्हाला एज लिमिट आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि कमीत कमी तुमचं सेकंड क्लासमधून ग्रॅज्युएशन पाहिजे मॅथ किंवा स्टॅटिक विषयामधून. त्यानंतर तुमची शेवटची पदं आहेत ज्युनियर स्टॅटिकल असिस्टंटचं. त्यासाठी 25,500 ते 81,100 बेसिक पेमेंट. 20 ते 25 वर्षाची वयोमर्यादा. यामध्ये तुम्हाला सेकंड क्लासमध्ये ग्रॅज्युएशन असायला पाहिजे मॅथ किंवा स्टॅटिक या विषयातून. बघा ही जी पदभरती आहे ही पदभरती वस्त्र समिती जी आहे टेक्स्टाईल कम्युनिटीज त्यांच्याकडून भरून घेण्यात येणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या या वॅकन्सी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू ही पदभरती निघालेली आहे. परमनंट पदांची जी आहे ती पदभरती आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ॲप्लिकेबल आहात तर नक्की फॉर्म भरा. यामध्ये तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पाहून घेऊ शकता. लास्ट डेट ऑफ अप्लाइंग ऑनलाईन ॲप्लिकेशन त्याचं 31/1/2025. तुम्ही 31 जानेवारीपर्यंत फॉर्म भरू शकणार आहात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा महत्त्वाचे जे काही बाबी आहेत हे रिझर्वेशन एज रिलॅक्सेशन विषयी माहिती दिली. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पाहून घ्या. एक्झाम सेंटर कुठं कुठं असणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे वॅकन्सी असल्यामुळे तुम्ही अख्ख्या भारतातून जरी बिलॉंग करत असाल तरी तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे. महाराष्ट्रामध्ये ठाणे असेल, नवी मुंबई असेल, इचलकरंजी असेल किंवा नागपूर असेल या ठिकाणी तुम्हाला 4 सेंटर जे आहेत ते अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. पेपरसाठी तुम्हाला जे जवळ पडते ते तुम्ही सेंटर चूज करू शकणार आहात. कॅन्डिडेट रिपोर्टिंग लेट या जे काही आयडेंटिफिकेशन व्हेरिफिकेशन कसं होणार आहे वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत. ॲप्लिकेशन फी किती असणार आहे. नॉन रिफंडेबल फीस आहे. जर तुम्ही ग्रुप अ च्या पदांसाठी ॲप्लिकेबल असाल तर तुम्हाला 1,500 रुपये आहे. जर तुम्ही ग्रुप ब साठी फॉर्म भरत असाल तर 1,000 आणि सी साठी 1,000 आहे. त्या महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण पाहणार आहोत. ही PDF तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये बाकीची माहिती पाहून घ्या. कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे आपण बघू. ॲप्लिकेशन पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईन. त्यानंतर तुम्हाला पेमेंट द्यायचं आहे आणि लास्टली तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत. अशा पद्धतीनं आहे. डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, फोटोग्राफ सिग्नेचर कसं टाकायचे, या फोटोग्राफ सिग्नेचर कसे टाकायचे याचे सुद्धा त्याने इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तुम्ही प्रॉपर आधी वाचून घ्या. ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म भरायचा आहे. फीस कसे आहे ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला करायची आहे.
हे जे काही गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही डिटेल्समध्ये पाहून घ्या। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो। आपण याच्यामध्ये किती पद आहेत, पेमेंट किती आहे, अभ्यासक्रम काय आहे, एज लिमिट किती असणार आहे, फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे, कसा भरायचा आहे, फीस किती आहे, या सगळ्यांविषयी माहिती पाहिलेली आहे। यानंतर ही PDF तुम्ही पाहून बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्या वाचून आणि नंतर फॉर्म भरा। जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।